पुढचा पॉईंट आहे STP. STP स्टँड्स फॉर शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल. म्हणजे पुढची केबल कोणती बघायची आपल्याला? STP. STPचा फुल फॉर्म कोणता आहे? शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल. ओके, दिस इज एक्झॅक्टली अ structure, exactly a construction of a STP cable. Like here is a plastic cover, metal shield. हे काय metal shield आहे, हे काय इथं प्लास्टिक कवर आहे, इथं काय वायर्स आहे आतमध्ये, ट्विस्टिंग केलेला वायर्स आहे आणि वायरच्या पुढे काय कंडक्टर्स आहे. ही डायग्राम सेम ॲज इट इज UTP सारखी आहे, फक्त इथं चेंज कोणता आहे? मेटल शीट. इथं फक्त एक्स्ट्रा पार्ट ॲड केलेला आहे मेटल शीटचा. ठीक आहे, कुठं? STP केबलमध्ये. बाकी सर्व गोष्टी कॉमन आहे, सेम आहे UTP केबल सारख्या. आता लक्षात द्या, इट्स अ चीपर दॅन कोऑक्झियल केबल. इट्स अ चीपर दॅन कोऑक्झियल केबल. आता चीपर मीन्स वॉट? आता मागच्या लेक्चरमध्ये तो सांगितलं होतं चीपर म्हणजे काय असं थोडक्यात, की ही केबल इझिली अवेलेबल आहे. ओके, अँड इझिली युजेबल आहे ॲज कम्पेअर टू अ कोऑक्झियल केबल. सो दॅट्स दिस इज अ चीपर केबल. ओके, पुढं काय? हियर मेटल फॉइल और ब्रँडेड मेश टू कव्हर इच ऑफ पेअर ऑफ इन्सुलेटिंग कंडक्टर. सो इट्स नोन ॲज मेटल शीट. आता इथं जे ना मेटल शीट, ठीक आहे, इथं काय? मेटल फॉइल. ह्या मेटल शीटलाच काय बोलतात? मेटल फॉइल. काय बोलतात? मेटल फॉइल बोलतात किंवा ब्रँडेड मेश बोलतात. मेटल फॉइल बोलतात किंवा ब्रँडेड मेश बोलतात. कशाला? या पार्टला. हे जे पार्ट आहे ना मेटल शीट, मेटल शील्ड, याला काय बोलतात? मेटल फॉइल बोलतात किंवा ब्रँडेड मेश बोलतात. जेव्हा ह्या केबलला मेटल फॉइल आणि ब्रँडेड मेश हा पार्ट असतो, त्यावेळेस त्या केबलला काय बोलतात? मेटल शीट पण म्हणतात. कोणत्या केबलला? STP केबलला. ठीक आहे, आणि जेव्हा याला मेटल शीट असतं, मेटल शील्ड असतं, त्यावेळेस त्या मोमेंटला ही केबल रिड्यूस द नॉईज काय करते? रिड्यूस करते. आणि प्लस एक्स्ट्रा इंटरफेरन्सचा इफेक्ट पण काय होतो? कमी होतो. कशामुळं? की मेटल शील्ड असल्यामुळं. म्हणजेच काय? मेटल फॉइल आणि ब्रँडेड मेश हा पार्ट ह्या केबल असल्यामुळं ह्या केबलमध्ये रिड्यूस द नॉईज होतो. म्हणजे नॉईज कमी प्रमाणात असतो आणि इफेक्ट ऑफ एक्स्ट्रा इंटरफेरन्स हे पण काय असतं? कमी प्रमाणात असतं. ठीक आहे, रिड्यूस द नॉईज बट मेक द केबल बल्की अँड एक्सपेन्सिव्ह. आता जेव्हा मेटल शीट हा पार्ट ह्या केबलला ॲड केलेला आहे, त्यावेळेस त्या मोमेंटला ही केबल कशी होते? बल्की होते. बल्की म्हणजे काय होते? हेवी होते, जाड होते आणि प्लस एक्सपेन्सिव्ह होते. जेव्हा मेटल शीट हा पार्ट ह्या केबलमध्ये ॲड केला जातो, तेव्हा त्यावेळेला ती केबल कशी असते? बल्की म्हणजे काय? हेवी होते आणि प्लस एक्सपेन्सिव्ह, खर्चिक जास्त असते, एक्सपेन्सिव्ह होते. सो प्रॅक्टिकली UTP केबल मोर यूज दॅन STP. जेव्हा ही केबल बल्की होते, एक्सपेन्सिव्ह होते, अशा मोमेंटला, अशा सिच्युएशनला आपल्याला ह्या केबलऐवजी आपल्याला UTP केबल आपण जास्त यूज करतो ॲज अ प्रॅक्टिकली डेव्हलप बाय IBM. आता जी हे IBM काय? IBM इज अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनल कमिटी. ही एक कमिटी आहे इंटरनॅशनल लेवलला. ही कमिटीनी ही केबल काय केलेली? डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघून घ्या. कोणते आहेत कॅरेक्टरिस्टिक्स? यूज ओनली IBM कॉम्प्युटर्स विथ सपोर्ट मॅक्झिमम डेटा रेट्स. म्हणजे ही केबल फक्त कोण यूज करते? IBM कॉम्प्युटर्स. आणि प्लस ही केबल कोण यूज करतो? फक्त IBM कॉम्प्युटर्स विथ अ सपोर्ट मॅक्झिमम डेटा रेट. ही केबल मॅक्झिमम डेटा रेटला सपोर्ट करते. पण कधी? जेव्हा ही केबल IBM कॉम्प्युटर्स यूज करत असेल त्यावेळेस. ड्यू टू मेटल शीट और ब्रँडेड मेश टू रिड्यूस द नॉईज और एक्स्ट्रा इंटरफेरन्स. आता मेटल शीट किंवा ब्रँडेड मेश म्हणजेच काय? मेटल शीट किंवा ब्रँडेड मेश किंवा मेटल फॉइल हा पार्ट इथं जो ॲड केलेला आहे, याच्यामुळं काय होतं? नॉईज रिड्यूस होतो, प्लस एक्स्ट्रा इंटरफेरन्सेस ह्या गोष्टी ज्या नाही, ह्या गोष्टी सुद्धा काय होतात? रिड्यूस होतात. हा पार्ट एक्स्ट्रा इथं ॲड केल्यामुळं. दिस इज अ सिम्पल एक्सप्लेनेशन regarding STP cable, but especially we have to just use a UTP cable as compared to STP cable, because the STP cable is a expensive and highly bulky. So that's why we have to just use a UTP cable in our lab, in our home. Okay, especially we just use a UTP cable, not a STP cable. Okay, I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.